शुभू, संध्याकाळची पार्टीची तयारी कुठवरती आली? साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे, तर कुठल्या लेवलची तयारी चालू असेल तुम्हाला माहिती आहे की? आज पार्टी नाद होणार. साहेब, शुभ आहे, लोड घ्यायचा नाही. बरं, दरवर्षी आणतोस तसं तो होममेड केक आणणारच ना? विसरला नाहीस ना? साहेब, कसं विसरेन मी? केक तर तोच येणार आणि तसाच येणार. गुड. पृथ्वी, हां, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. आज वाढदिवस आहे, काही भेटी गाठी आहेत त्या उरकून घेऊयात. लगेच सांगतो भैया. शुभू, स्वतःला फार शहाणा समजतोयस, खूप उंच उडतोयस. पण एक लक्षात ठेव शुभंकर, ही उंची जास्त काळ टिकणार नाहीये. साहेब, मी उंच उडण्यासाठी नाहीये, मी जमिनीवर पाय घट्ट रोवून साहेबांची सेवा करण्यासाठी आहे. तुम्ही विनाकारण लोड घेऊ नका. कसं आहे, ते तब्येतीला चांगलं नसते. येऊ आता साहेब मी. बाबा, आज मी तुमच्या पाया पडले तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून सुखी राहा असा आशीर्वाद दिलात ना मला. तुम्हाला माहितीये, तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. सुखी राहा. असं मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला एकदम शांत झोप लागणार आहे. मला माहितीये तुमचा राग काही पूर्णपणे गेलेला नाहीये, पण आज जे काही झालं ना, त्यातनं मला होप मिळाली की ही सिच्युएशन कधी ना कधीतरी नक्की बदलेल. आणि या एका आशेवर मी अख्खा आयुष्य थांबायला रेडी आहे बाबा. शुभू, अरे शुभू, थँक्यू. बघ ना, तू म्हणाला होता सगळं तसंच झालं रे. तुला माहितीये काय मॅजिक झालं? बाबा, अरे बाबा माझ्या खोलीत आले होते. ते स्वतः आले होते मला बोलवायला. माझा तर विश्वासच बसत नाहीये. साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला केक बनवायचा आहे, माहिती आहे ना? आहे ना माझ्या लक्षात. दरवर्षी मला बाबांसाठी केक बनवायचा असतो, पण मग मी बनवलेला केक बाबा काही कापणार नाहीत. म्हणून तू त्यांना खोटं सांगतोस की तो तुझ्या घरनं आलाय, म्हणजे ते केक कापतात. दरवर्षी तू माझी इच्छा पूर्ण करतोस. मॅडम, एवढं तर करणार की तुमच्यासाठी मी. काय झालं? अरे आता ह्या वर्षी काही मी बाबांसाठी केक करू शकणार नाही ना. का? हातामुळं. मॅडम, शुभू आहे, लोड घ्यायचा नाही. या वर्षी पण तुम्ही केक बनवणार आणि साहेब तोच केक खाणार. अरे पण कसं? एक हात सुट्टीला गेलाय म्हणून काय झालं? हा दुसरा हात आहे की मॅडम. खरंच? येस. आता बघा कसं मॅजिक होतंय. ते तुमचं हुरफुर आणि हिट. हा, चला आत्ताच केक बनवूयात आणि फ्रीजरमध्ये ठेवूयात. बरोबर, चल. चला. गोजिर रूप हिच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा जपणारा उन्हात सावली, नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. वाटावी गड्या पाऊल एकही, खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी, नटना गोडवा शुभ श्रावणी. ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी, शुभ श्रावणी, शुभ श्रावणी. मॅडम, फोन आलाय, खिशातनं काढताय जरा? हो. हा, शोभाताईच आहे. उचला की, लाऊडस्पीकर लावा. हा. ताडे बोल की. शुभू, अरे निघालास का नाही अजून तू? आणि जेवायला येतोयस ना नक्की? बरं ऐक, ते मागे ना आई म्हणत होती तिला पैठणी घ्यायची होती. आता
त्यांच्या अॅनिव्हर्सरी आहे तर मग आपणच घेऊया काय पैठणी, काय बोलतो? काय ग काय बी काय सांगतेस त्याला? ए शुभू, तिचं काय ऐकू नको, ती काय बी सांगते. मला कशाला रे पैठणी पैठणी, ह्या काय सुती साड्या पैठणीपेक्षा कमी आहे ते वय. ह्याच मला लय भारी वाटतात बघ. आई तू गप्प बस, ताईकडे फोन दे. होय हा बोल की. तायडे, माझ्या सगळं लक्षात आहे, इथली सगळी कामं आवरतो आणि येताना की नाही मस्त कडक पैठणी घेऊन येतो. ठीक आहे. चल ठेवतो. शुभू, अरे केक बघ ना, किती मस्त फुगतोय. उघडून दे ना. हा. शुभू, आईसाठी पैठणी घेणार आहेस? होय, साहेबांचा वाढदिवस आणि आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस एका दिवशी येतात, त्यामुळे साहेबांच्या कामात नेहमी बिझी असतोय मी. त्यामुळे आईला कधी काय असं घेणं झालंच नाही, साडी बी कधी घेतली नाही. पण यावर्षी मी ठरवलंय आईला कडक पैठणी घ्यायची, तिला भारी वाटेल. मस्त, बरेच आता हे झालंय. हो, पुढे तुला बाकी कामं असतील ना, तू कर. आणि हो, रात्री घरी गेलास ना की आई बाबांना माझ्याकडनं पण शुभेच्छा दे. चालते की, देतो शुभेच्छा. ये ए थांब थांब, फोन राहिला. हे घे. द्या. चल आणि इथपर्यंत काढ. चला. तसा चांगला मुलगा आहे शुभू, आई बाबांचा किती विचार करतो. शुभ श्रावणी. दादा दादा, नीट लावा ती फुलं, अजिबात पडता कामा नाही. आणि सगळी फ्रेश आहेत ना, एक जरी फुल कोमेजलं ना तर परत पाठवून देईन मी. दादा दादा, हे बघा, हे सगळं लाइटिंग लावताय ना, तर त्याच्या वायर्स मला कुठेही दिसायला नकोय. हा, नीट ते लपवा. सगळं ना एकदम टापटीप असायला हवं. श्रावणी, केवढी लगबग चालली आहे तुझी. खांदा दुखतोय ना तुझा, मग नोकरांकडनं करून घे ना काम. आत्या का असं काय करतेस? हा दिवस वर्षातनं एकदाच येतो की नाही, आणि बाबांच्या आवडी निवडी ह्या माझ्यापेक्षा जास्त चांगल्या कोणाला माहिती आहेत. त्यामुळे आज हात किती दुखला तरी चालेल, पण सगळं मला हवं तसंच व्हायला हवं. ओ दादा, तिथे नाही हो ठेवायचंय ते. बाबा, मी खूप कन्फ्युज झाले, मला कळतच नाही कुठला ड्रेस घालू. तुम्हाला पिंक कलर आवडतो ना, मग ठरलं पिंकच घालते. आणि बाबा, आज सकाळी जसा तुम्ही मला आशीर्वाद दिलात ना, तसाच आज संध्याकाळी मला तुम्हाला केक भरवायचा. आता तुम्ही मला नाही भरवलात तरी ठीक आहे, पण मला तुम्हाला केक भरवायचा आहे, माझं ठरलं. आई, तुला माहितीये, आज मी बाबांबरोबर झेंडावंदन केलं. त्यांनी मला आशीर्वाद पण दिला. आणि माझं ठरलं, आज मी त्यांना संध्याकाळी केक पण भरवणार आहे. मॅडम, शुभू, ये पटकन ये. आता जरा तूच मला सांग, कुठला ड्रेस घालू यातला? तुम्ही पिंक घाला. साहेबांनी हा कलर लय आवडतोय. हा कलर बघितला की नाही, साहेबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. हा घाला. मग ठरलं, पिंकच घालते. चालते. बरं तुम्ही आवरा. आपल्याला केकची तयारी करायची आहे या किचन मध्ये. मारुतीराय, बापलेक एकाच घरात असून बी एकमेकांपासून किती लांब आहेत. साहेबांनी आज फक्त एक घास श्रावणी मॅडमच्या हातून खाल्ला की नाही, या घराचं खरं गोकुळ होईल. शुभ श्रावणी. शुभ श्रावणी.